पाटलांनी फौजदाराला घोळात घेतला बरं का राव. मग तुम्ही कथा असत बसलाय, त्याचं ते बघतीन. बाबू सुतारा खुट्टा फिट्ट बसाया दणका जोरात मारायला लागतो. नाही एवढ्या बी जोरात मारू नका का भॉकच चिरटन. सरपंच अहो गावानी तुम्हाला सरपंच केलंय. या भोळ्या माणसाचं थोडं ऐकताय का? तू बोल की. अहो सरपंच म्हणजे गावाचा बाप, आम्ही लेकरं. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे, पण घोळत बसू नको, पुढं बोल. अहो पाटलीन बाई आडली, फौजदारानं नेलं दवाखान्यात. बघा म्हणजे शेवटाला फौजदार बी माणूसच असतोय ना. आता तुम्ही तिथं असता तर नसता वय पाजर फुटला. बाबू तू लेका तसाच बसणार. हे बघा वाकड्याचं सरळ करणं माझं काम आहे. आता तुम्ही विषय काढलाय तर बोलू का? अरे बोल ना बाबा. अहो पाटलासारखा राजा माणूस गावात आहे का? आता बघा पोराचं लगीन हुंड्यात अडलं, फट्टदिशी पाटील म्हणलं 5,000 आम्ही देतो. आता बोला. भाव नव्हतं त्या मीटिंगला? भावकी नव्हती? पर येळलं कोण आलं? पाटीलच ना. अरे बाबू पाटलाचं किती दिवस उधळत बसणार? कधीतरी मोडीत काढायला पाहिलं ना मग. सरपंच अगदी शिल्क बोलला बघा तुम्ही. त्यांची जागा कुणी घेतली आणि उजवं काम केलं तर पाटील वाड्यात बसून राहतील की. पर हाय का कोणी जागा घेणार? श्रीमंतांनी आपलं शेत शिवर गाडून घेतलंय, त्याला तर गावकी नको आणि ते पुढारपण पण नको. मग मी करतोय ते चुकीचं करतोय का? आता मी तोंडाक पोटात ते वाठाव, आगं मागं नाही. आता तुम्ही सांगा एवढ्या वर्षात काय काय केलं? कायचं केलं? आपलं काय भांडण नाही, देणं घेणं नाही. काय केलं ते सांगा. पाणी आणलं पाटलांनी, रस्ता केला पाटलांनी, मसनवाट्याचा रस्ता त्यांचाच. अहो उभा गाव बोलतोय, तुमचं काय? गाव बोलतो या. आता तुमच्या तोंडावर कोण बोलणार हो? हा बाबू सुतार सोडला तर खरं बोलणार कोण आहे सांगा बरं. याचा अर्थ मी काय कामाचा नाही. आता कसं? आता तुमचं तुम्हाला कळायला हवं. मग मी काय करायचं म्हणतो? देऊन टाका की राजीनामा. झेपत नाही तर अंगाव घ्या कशाला. आता तुमच्या काळात 2 माणसं गायब झाली, हे काय भूषण आहे का गावाला? अहो गावात एकत्र मिळून सण नाही, वार नाही, गाव अगदी मसनवाटा झाला. 2 माणसं गायब कोणी केली? आता ते मला माहिती आहे का? जो करण तो भरण. या गावाची जन्नी देवी कुणाला सुट्टी नाही देत ती. बाब्याल या का सुतारड्या, मला संशय देतो तू? धावतोय तुला. अरे आमच्या जीवावर तुम्ही बांडगुळ मागून खाणारे बेकारडे. हे सरपंचा, इब्रतीत राहायचा. कोणाला बांडगुळ म्हणतो तू? मग कोण र तुम्ही? कोण तुम्ही? सुतार, लवार, नावे, परीड, कोंबार कोणाच्या जीवावर जागता? सरपंचा नीटनेटकं समजून घ्यायचं. आता काठी, नांगर, हाळीस, कुळव, पाभार असं काम आम्ही करतो, तवा बैल मेहरबानी नाही करत. हातभर काम करून घेता आणि चिमूटभर देताय. तुम्हाला वाटलं असेल चेंगरावा, पण जमायचं नाही. काय करशील र? पुढं ये की वाकसानी सरळच करतो आणि हातोड्यानं 2 खेळच आणतो. अरे जा र, सरपंच आहे मी. आता ह्याच्या म्हण ये र म्हणतोय तर डोंगणाला पाय लावून गेलं. बघून घेईल तुझ्याकडं, बघून घेईल. काय बघ तू माझं रे, ये तुला धावतो मी, ये. सरपंच तकार. पण बाबू सुतार थांबणार नव्हता. वाकसा पट्टाशी सारखा धारदार. एक तर कोणाच्या वाटं जात नव्हता. आपलं काम भलं, आपण भलं. बाबू उठला, मारुती गुर्वाचं घर गाठलं. काय रे बाबू, ये बस. नाही पाहिला सरपंचाचा बांबू उचलायचा. अरे काय झालं काय? तोंडाला कुंभ बांधले भाडवेचे. बाईल्याना बांडगुळ म्हणतोय. आमच्या जीवा वाढला असं म्हणतोय. त्याच्या तोंडातच गू आहे. 4 दिवसामागं आमची रकमी गोराखीत काम करत होती. हा लाळ गोटत बांधानं फिरत होता. त्याच्या नावानं शेंग वाजून मोकळं व्हायचं ना. चल. कुठं? सारी बैती हाक करू चल. दोघं परश्या परीटाच्या घरी आले. परश्या कपडे वाळत घालत होता. कर बाबू, आज एकदम दोघं? त्या सरपंचाचं मड उचलाय. 4 माणसं गोळा करतोय त्यासाठी.
बाबूनी सगळी हकीकत सांगितली. मातला येऊ सरपंच. राजवर आम्ही सरपंच बघितलं नाही वय. अवलादी कपडं वाळकं धुवून येतो, 4 यंगा द्यायला जीवाव येतं ह्याच्या फुकट्या साला. चला समद्याची मोड बांधू चला. 3 निघाले. गोरोबा कुंभार, सीत्याचा लव्हार, नारू न्हावी सगळ्यांचं ठरलं सरपंचाला हिसका दाखवायचा. माझं ऐकता का जरा? हा बोल की नारू. पाटलांच्या कानावर घालता का? मला काय वाटतंय सांगू का? सांग की. आबरूच आवडीत काढायची, वाड्याव नाही. गावाला बी कळू द्या ना काय लायकीचा सरपंच निवडलाय. गाव नाक्यातली करती धरती माणसं मोडीत काढतोय भाडकाव. हे आपल्याला पटलं बा. आईला आम्ही कोणाच्या आद्यात माद्यात नसतोय. नाही त्याला 4 मुंड्यात शेत करायला पाहिजे. शिरपाला दवंडी द्यायला कोण सांगते? मी सांगतोय की. मारुती गुर्र बोलला. 12 बलुतेदार चिकाट गावाला धरून राहणार, दादा बाबा करून दिवस काढणार, जिभेवर साखर ठेवणार. पण त्याच्या कोणी जिव्हारी जखम केली तर ते गप्प बसणार नाहीत. त्यांच्या जातीचा अवमान केला तर मग काय खैरच नाही. मीटिंग बसली, सगळे गप्प. मागच्या वेळी सरपंच पुढं करत होता म्हणून पाटील गप्प, सरपंच गप्प, जमलेली गप्प. पाटील कावळा शिवायचा आहे का? गप्प का? अरे कोणीतरी तोंड फोडा. तरीही गप्प. मग पाटलांनी समजूतपणा घेतला. आता पाटील के हाय तर बोललं पाहिजे. बाबू सुतार, आज माणसं का गोळा केले आहेत ते सांग बरं. बाबू सुतार गप्प. आजवर 12 बलुतेने चावडीवर कधी ब्र काढला नव्हता. चावडीवर माणसं गोळा झाली की लांब कोपरा धरून बसणारी ही माणसं. अरे बाबू बोलशील का नाही? काय रात जागवायची का? बोल की बाडा. बाबू सुतार शब्द जुळवत उठला. पाटील, गावकरी, पंचमंडळी, आम्ही बैती माणसं. तुम्ही बैत देता त्याच्यावर आम्ही जगतो. पर तुम्ही बैत का देता? आम्ही काहीतरी कष्ट करतो, घाम गाळतो तवा देता. बरोबर आहे ना? हा वय बरोबर आहे. पुढं बोल. फुकटात कोणी काय देतं का? आता माझं बघा. नांगर बांधतो, पाभार भरतो, मैदाच्या दांड्या बसवतो म्हणून तुम्ही देता. बरोबर आहे का? हा बरोबर आहे. मग आम्ही काय बांडगुळ आहे का? आंब्याच्या झाडावर बघा बांडगुळ असतं, ते जगतं झाडाच्या रसाव. तसं तर आमचं नाही ना. अरे पण तुला बांडगुळ म्हणाल कोण? आता बोलला त्याला तोंड नाही का? सरपंच गप्प, बाबू सुतार गप्प, माणसं गप्प. तसा परश्या परीट उठला. अरे तोंड शिवलंय का बोलणाऱ्याचं? गप काय? तरीही सरपंच गप्प. गोरोबाला रावतोय का? त्यांनी शेलक्या शब्दात बोलायला सुरुवात केली. दातखिळ बसली असं ते उचकाटायचं औषध आहे आमच्याकडं. तसा सरपंच उठला. हा मी बोललो काय करणार रे माझं? उच नाकानं बोलू न ग. माझं धुण्याचं कापडं टाक. सरपंच झाला तू म्हणून काय फुकट द्यायचं का तुला सगळं? वय रे. नाही देत ना. आता हे रे तू नीट बोल. बघ मी नीट माणसांशी नीटच बोलतोय. गावातलं कोणीच काही बोले ना, दोघांचंच चाललंय. तसं पाटील म्हणाले सरपंच देत नाही म्हणजे काय? नाही देत. काय करायचं तर घ्या करून. सरपंच वाढ मोठेपणा झाला. भांडगुळ म्हणणार, पार्टाचा पैसा नाही देणार. काय चाललंय काय? पाटील बोलले. पुरा गाव शांत, कोणीच काही बोले ना. पाटील आमच्यात तुम्ही बोलायचं नाही. का बरं? पाटील आहे ना मी नाही मानत तुम्हाला. इथं गावकीचा न्याय निवाडा चाललाय, गरम पंचायत नाही ही. तरी बी तुम्ही बोलायचं नाही. अरे तुम्ही का गप? काय चाललंय बघताय ना. असं गप पडून न्याय होईन का? सर्व गप्प. तसा बाबू सुतार उठला. गावाच्या मनात नेमकं आहे तरी काय? आम्ही बाईच्याने काही सण करत राहायचं का? परशाही बोलला. अरे नाना, भिको आबा, विष्णू नाना, काय चाललंय ऐकताय का नाही तुम्ही? तरी दुम कोणी बोलना. हे बघा हा गावगाडा आहे, इथं न्याय निवाडा होतो. सर्वांनी तोंडाला लिपान लावलं तर निवाडा होणार कसा? आणि न्याय निवाडा होणार नसेल तर इथं बसून करायचं तरी काय? मग पाटील तुम्ही गेला तरी चालन. का रे बाबा? मी या गावचा नाही. अरे पाटील आहे मी, येरा गावाला नाही मी. मग मी येरा गावाला आहे का?
ऐकतोय ना मंडळी? गेला तरी चालन असं कोण म्हणलं रे? मी म्हणलो. बोला काय करणार तुम्ही? हरनामा याला गावातनं बाहेर टाका. पाटील काय जहागिरी आहे का तुमची? अरे तू सरपंच झाला म्हणजे कोणाला काय बी म्हणशील का? म्हणेन मी. बोला. गोरोबा येणार. उठा उठा उठा. एवढं होऊन पानसाच्या तोंडाला पाचार ठोकले. कसला न्याय घेऊन बसलाय? हां, बघा ना, पाटील बोलायला गेलं तर त्यांना उलटून बोलतोय. हे बघा, आजपासनं गावकी बंद. सगळे बैते उठले, पाटील उठले. सरपंच एवढा आडगं बोलूनही गाव गप्प होता. मी काय म्हणते आबा? बोल की. बारसं जोरात घालू. कोणाला बोलवणार? काय पै पाहुणं गाव. बेत काय ठेवायचा? आत्या म्हणतात मला काय विचारताय, तुमचं तुम्ही ठरवा. तुमच्या मनात काय आहे? तुम्ही सांगा ते. आम्ही म्हणू लाडवाचं जेवण करा. आम्ही बी म्हणू लाडवाचं जेवण करा. तर मग घ्या आचार्याला बोलवून. सोनाराला बी बोलून घ्यायला लागेल. मग घ्या की. कापडं लागतं घ्यायला लागेल. श्रीमंत आता गाडी हाकतोय ना? होय की. तर मग यांना घ्या आणि तुम्ही जाऊन या. बरं. कुठं बी हात आकाडता घ्यायचा नाही. नव्या पाटलांना सोन्याचं जे करायचंय ते करा. काय काय करा? आता ते आम्ही सांगायचं का? बरं भया, बघते. नारायणराव देशमुखाचं काय? गाडी पाठवू की. माणूस निर्मळ मिळाला बरं का. आपल्या पोरीनं आपल्या मनानं बीजवराशी लगीन केले म्हणल्यावर एखाद्यानं आकाश पातळी एक केलं असतं. पोरगीला आवडलं, तिने केलं, तिच्या पुढं बोलून का दाखवायचं? असं नारायणराव बोलले आणि आमचा जीवच भांड्यात पडला. हा, म्हणून आमच्या मनात काय आहे? भडाभडा बोला ना. मोठं लगीन नाही, पै पाहुण्याचं हात ओलं नाही, हाऊस मौज नाही, तिकडच्या माणसांना मिरवाय काय नाही, त्यांच्या बी साऱ्या पाहुण्या रावल्याला सांगा असं म्हणू का? अंगाशी. पण आपली गाडी कशी पुरणार? अरे मग टरक करून या म्हणो. 2 टरक लागले तरी चालतील. पायी का आम्ही देतो. हां, मग आम्ही जाऊन येतो. या परदीस कोतला काढताय. सोमवार, आज 8 दिवसा. मंडप सगळं सागर संगीत व्हायला पाहिजे. करू. खरेदीला कधी निघताय? शुक्रवारचा बाजार. सारं एका खेपेत होऊन जाईन. उषाबाईच्या आई बाप भाव बहिणीच्या पोशाखाचा इसराल नाही सरणार. असं करतो, आम्हीच येतो बरोबर. बाया, मग तर 16 आणे झालं. पर आता काय? गरमसेवक ताईजवळ कोणीतरी हवं ना. तिला एकटं टाकून कसं जमन? ते बी खरंय. पांडू थांबल वाड्याव. पर गडी माणूस तो. असं करा ना, उद्या उषाच्या आय बा आणि भावाला घेऊन या. 4 दिवस अगोदर येऊ द्या त्यांना. घरात ती असली का हातोसा होईन आणि आपण बी बाहेरची कामं करायला मोकळे. नारायणराव देशमुख मागं एकटं राहतात. एकटं कुठं? ट्रकाबरोबर त्यांचं पै पाहुणं घेऊन येतील की ते. हां, तसं करू. कराय धरायला माणूस वाड्यात मिळेल. गाडी धाडा. आता एक राहिलं. बोला. गाव येईल का कार्यात? येईल हो, येईल. नाही येईल त्याला वाजंत्री नाही लावणार. आपण आपलं आमंत्रण द्यायचं. चूल बंद. जो येईन तो आपला. येणार नाही तो भला आला नाही. कुणी आलं नाही तर 12 बलुतेदार आहेत की आपलं. मनभर मांद असण्यापरीस हे गरीब चांगलं बघा. खरे. तुमचं काय? आमचं काय? यो बघा, ग्रामसेवक बाईला जे जे घ्याल ते तुम्हाला काढा. लुगडी एकसारखी, दागिनं एकसारखं. दागिनं कशाला? का गरिबी आहे का आमची? तसं नाही. बाळंतिनीला एक वेळ ठीक आहे. बाळ कोणाचं आहे? तुमचं नाही का? चुकलं आमचं. तर जे बी करायचं ते सारखं सारखं करायचं. काय समजलं? होय की. श्रीमंता कुठे आहेत की? काय करतात? बाळाला मांडीव घेतले. हिला ही एक दुनिया वेगळा बाप बघा. मळ्यात ध्यान नाही, कारखान्यात जात नाही. बघावता बा बाळंतीन आणि बाळ. या म्हणावं इकडं. पाठवते की. नभा आत गेली. थोड्या वेळात श्रीमंत आला. आम्हाला बोलिवलं का? काय चाललंय? काय नाही. अवघड आहे राव. बारशाचं काय करावलंय? ते म्हणजे असं. ते सुनबाई बघणार आणि तुम्ही? हे बघा, आता तुम्ही बाप झालाय, जबाबदारीनं वागा. चुकलं का काय आमचं? चूक नाही म्हणून सांगतोय आम्ही. हे बघा, दाण्याच्या कणगीच्या तळाला 2 लाख फडक्यात बांधलेले आहेत. कणगीत? चोरा चिलटाच्या ब्यानं असं ठेवायला लागते.
ती कणक मोकळी करा, पैसे काढा, कुठं बी हात आखडता घेऊ नका. काय होय की कपडा लत्ता दागदागिनं घेणं देणं माहेर मानपान सुनबाई बघतीन. तुम्ही आचार्य आणि मांडवाचं बघा. वय सोनक्याचं मांडव सांगा, भोंग्याचं बी त्यालाच बोला. चालन, चांगलं 2 दिस वाजू द्या भोंगा. वय वय. तेवढ्यात पांडू धावत आला. आबा आबा मळ्यात आहे ना, मळ्यात 5-25 पोलीस आल्यात. आबा मी नाही नाही तुम्ही नाही जायचं, तुम्ही जाऊ नका. काय पिसं उपटायच्या ते उपटू द्या. श्रीमंत जाग्यावर थांबला, पण काळजी होती की हे शुभकार्य काढलंय आणि अचानक हे काय उद्भवलंय. अहो आबा ते गोरोबा कुंभार शित्याला वारण बाबू सुतार आल्यात. पाठव पाठव त्यांना पाठव. सगळे बलुतेदार आले. बसा र बसा. अरे पांडू चहा सांग बाबा. पाटलांनी चहा सांगितला. आता बोला बोला, समधी जमून आलंय. पाटील गावकी सुटली, पण या वाड्याचं जे बी काम असेल ते आम्हाला सांगा. आम्ही मळ्यात शिवारात समध्या जागी काम करू. हे बघा तुम्ही सर माझी माणसं आहे, कामाचं सोडून द्या. गरज भासेल तवा वाड्यावर यायचं, कणगी तुमच्या हाताने न्यायच्या. आता दुसरं, एकटा सरपंच आडगा निघाला म्हणून गावात राग काढू नका. पण त्या दिवशी एक माणूस बोलू ना, हो नाही का ढू नाही. तुमच्यासारखीच गावातली माणसं भिवून जागणारी. बरं या सरपंचाला आग घ्या ना पिच्छा. कोण बोलून वाईट होईल सांगा. आगीची खेळतं का कोणी. तरी बी हारणाना भेकू आबा यासारखी जाणती माणसं गप कशी बसली. अरे ती थकली आता. गावात जे चाललंय ते बघून ती हाबाकली आहेत. मला सांगा असं कधी आपल्या गावात चालतं का. हा ते खरं आहे म्हणा. आता बघा लहान असल्यापासून मी बघतोय गावकुसाच्या आत समधी भाव भाव सुतक धरतो का नाही एकमेकाचं. बाबू एक माणूस आडगा निघाला मन गाव तर आपलाय का नाही. एक माणूस उभा गाव नाशिवतो, तो त्याच्या मरणानं मरण. आपण कधी जन्नाय काय करू नये. होतला मातला गावापुढं राव असतो का. हे बघ तुझं म्हणणं मला पटतंय. आता आभाळ लॉंब व्हायला लागले, पावसाला तोंड फुटलंय, पेरा आहे, तरव आहे, औतकाठी आहे. शिवार काय पाडून ठेवायचं का. एकासाठी गावाला कशाला वेठीला धरायचं. पाटलाचं खरं आहे. मारत्या गुरव देवानं काय केलं तुझं. पाणी घालत जा, झाडून लोटून काढत जा. पाटीलाव 4 दिवसात एक माणूस म्हणलं नाही पाणी का घातलं नाही. सांगितलं ना मी, गरीब माणसं आहेत रे, भिवून राहतात. हे बघा मनाला वर तोंड करून बोलताय, भीती दाखवणारा एकटा. त्यासाठी गावानं घाबरायचं का. गावानं बोलायला नको का. गाव मोठा का एकटा त्यो मोठा. पाटील तुम्ही म्हणताय तर गावकी करू, तुमच्या शब्दाबाहेर नाही आम्ही. पण मी काय जयरामच्या दाढी मिशीला हात लावणार नाही. आणि मी तरी त्याच्या ओतकाठीला हात लावतोय वय. हे बघा जो नडतोय त्याला बाजूला टाका. चहा आला सगळ्यांना दिला. धैनू तुझं काय. तुम्हाला सोडून मी हाय वय. तर मग आजपासून सरपंचाचं काम बंद. तो एकेकावर डूक धरल तर. अरे जा सामद्याने उभा राहायचं त्या वेळेला. आता त्याला कच्चा सोडू नका. नाही नाही त्याला कोण घाबरतो. गाव घाबरतोय. आम्ही कशाला भ्यावं त्याला. घेऊन खाल्लं नाही ना कुणी त्याचं. असं ना गावचा सरपंच आमचा नाही त्यो. काय कशाला लाड करायचे त्याचे. आणि किती बी लाड करा त्यो ओतणारच आहे. त्यो लांब असन तेवढा बारा. झालं. सर्वांनी सरपंचावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. आता पाटील एक आहे. हा बोल बोल शित्या बोल. बारस वय की मी आणि गीती 2 दिवस आधीपासून करायला धरायला येतो. होय का. आणि शित्या आम्ही काय मेलोय का. समधी येणार. अरे तुम्हाला नाही कोण म्हणलंय. वाडा तुमचा आहे, आम्ही तुमचं आहे. अगदी घर झाडून कामाला या, जेवायलाच या इथं. मी वाड्याला तोरण बांधणार. रकमानी मांग म्हणाला. बांध बाबा बांध. मी शिंग घेऊन 2 दिवस इथं हजर राहणार. मारत्या यार तुला कोण नाही म्हणते. आणि धुण्या पाण्याचं माझ्यावर सोडा. तरी म्हणलं पारशा गप का. आम्ही पडन ते करू.
अरे बाबांनो, तुम्ही आजवर तुमचा वाडा म्हणून तुम्ही इथं येत राहिलाय. आता कार्य तुमचे बाईजवार तुम्हीच पार पाडणार आहे. तेवढ्यात बाहेर जीप थांबल्याचा आवाज आला. कोणीतरी आलंय वाटतं. येऊ दे येऊ दे, बसा, येईल की आपल्या पायानं आत येईन. इन्स्पेक्टर रावते आत आले. या या फौजदार या, राम राम. हां, राम राम पाटील. बसा की बसा. इन्स्पेक्टर बसले. काय चाललंय पाटील? काय नाही, आपली मंडळी आलीत, बसलोय बोलत. बोला बोला, तुम्ही कसं काय आला? कटक कारस्थान कुठं शिस्त आहे हे पाहायला आलो मी. काय मग, काय आम्हाला काय तुरुंगात डांबताय काय? अहो साहेब, हे शेतकऱ्यांचं उजवं डाव आहात. पावसाळा तोंडावा आलाय, आले. नाही, ह्याच उजव्या डाव्यांना हाताशी धरून गावात अशांतता निर्माण करू नका पाटील, म्हणजे झालं. फौजदार, समद्याचा हात बघा, घट्ट पडलेत. गावासाठी राबणारा हात आहे ते. हा, मग आत्ता एकत्र कसे? मीच बोलतो आता. वाडा आमच्या बापजाद्यापासनं आमचा आहे. आम्ही लहानाचे मोठे हितं झालो. का म्हण काय विचारता? काय दरोडेखोर का आम्ही? बाबू सुतार बोलला. हे बघा, माझ्याकडे तक्रार आली आहे. गावात अशांतता निर्माण करण्याचं काम 12 बलुतेदार करतायत असं अर्जात लिहिलेलं आहे. कोण आहे रे हा टक्कोरीचा? अरे तो बिबवाच असणार. बिबवाच तो, उतणारच त्यो, दुसरं काय करणार त्यो? साहेब, एक बोलू का? हां, बोला. साहेब, चोराला सोडून संन्याशाला फाशी द्यायचं काम आहे का हो तुमचं? अहो, गावाला कोण नडतोय, कोण अडतोय हे तुम्हाला माहिती नाही वय? नाही, मी आपला अडाणी माणूस आहे, घन घालणारा. सीत्या लव्हार म्हणला. काय चाललंय कळं ना. या दुनियेत खोट्याची चलती आहे का? अरे माणसानं विश्वास तरी कुणावर ठेवायचा? गोरोबा कुंभार बोलला. या पाटलाशी दुसऱ्याचं धुणं धुवायला येळ आहे का? अरे गावाचं चांगलं व्हावं म्हणून पाटील पुढं लागतात, तर तेच वाईट का? हे बघा, जरा दामानं घ्या. समधीच बोलायला लागली आता. आता बघा, तुम्ही पाटलाच्या माळ्यात ह्या दिवशी धोंडाळत होता, काय गावलं? कोंबडीची पिसं गावली ना? अरे परश्या, थांबा पाटील, बोलतो या. मग काय देतीन फाशी? देऊ द्या फाशी. काय मिळालं सांगा की त्या दिवशी माळ्यात? हे बघा, पोलीस डिपार्टमेंट घटनेची माहिती कोणाला देत नसतं. मग हे बरं आहे तुमचं. आमचा काढा कुत्त्या, साप म्हणा, बसा धोपटत. काय राव, याला काय न्याय म्हणतात वय? हां, परश्या, तू जरा गुमान बसून का नाही राहत? नाही पाटील, मला बोलू दे. पडल त्यो पाव तुमचाच का? तुम्ही प्रेम पेरताय आणि उगवताय काय ईश. पण का? खरेची दुनिया नाही का? हे बघ परशू, आम्हाला चौकशी करायला लागते. पाटील कसे आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. खरा गुन्हेगार सापडला तर त्याला सुट्टी नाही. आता कसं दिसतोय पर पळतोय त्यो, मग हाना की त्याला टोला. हे बघा, हातात पुरावा आला की सगळं काय होईल, तुम्ही निर्धास्त राहा. आता कसं? बरं, का आलाय सांगा? नाही, आम्ही आलो होतो राऊंडवर या, नाहीतर फिऊंडवर या, आम्हाला काय देणं घेणं नाही. पण आमच्या देवाचं कोणी किरीट घेतलं तर सोडणार नाही, लक्षात ठेवा. बाबू, अरे कायद्यापुढे काय करशील? काय आम्ही ठाण्यात येऊ आणि फासच घेऊ? हे बघ बाबू, आम्हाला काय होत नाही. बाबू, तुझं काय रे डोकं वल्लं? जा तुम्ही, मनात येडं आकडं काय आणू नका. पाटलाच्या पाया पडून एक जण बाहेर गेला. पाटील, खूप श्रद्धा आहे तुमच्यावर यांची. अहो साहेब, ही माणसं गावगाड्याचं वांगण ही आहेत म्हणून गावगाडा चालतोय. पण तरी विमानानं किती निर्मळ. कुठं बी जा, आम्हा गाववाल्या पराशी 12 बलुती माणसं आहेत ना, लय मऊ. आणि सरपंच यांच्यावरच का धरतोय? अहो भांडगुळ म्हणला बाबा सुताराला. खरं भांडगुळ आम्ही आहे, त्यांच्या जीवावर आमचा संसार. पण हा गडी माणसातच नाही. हे बघा पाटील, गुन्ह्याचा रांजण भरल्याशिवाय उलटी गिनती होत नाही. होईल, नक्की होईल. उलटी गिनती 100% होईल. बरं, आता काय जीवन जात आहे का? नाही, मला निघायला लागेल. खरं तर मळ्यात आम्ही शोध घेतला, पण एवढ्या वेळेत तुम्ही चकार शब्द त्याबद्दल काढला नाही. पाटील, फार मोठे आहात तुम्ही. अहो कसलं आलंय मोठं? पण निवांत जीव आहे तवर करायचं काहीतरी गावासाठी. ठीक आहे पाटील, निघतो आम्ही. इन्स्पेक्टर रावते बाहेर पडले.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होता तर जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार या कादंबरीचा आजचा भाग. उद्याचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.